मेरा घर मेरा सपना, मेरे सपनों को पूरा करने आए हैं आवास योजना। प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण, प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण, प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण, प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण। पक्का घर में अब से रहूंगा, घर बना लो ये सबको कहूंगा। देर तुम मत करना, मेरा घर मेरा सपना, मेरे सपनों को पूरा करने आए हैं आवास योजना। प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण, प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण, प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण, प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण। हाथों में हाथ पकड़ो, देश का हर घर पक्का हो, ये सपने को साकार करना। आजादी का अमृत महोत्सव, हमको ये जश्न मनाना। मेरा घर मेरा सपना, मेरे सपनों को पूरा करने आए हैं आवास योजना। प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण, प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण, प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण, प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण। देशभरातील 10 लाख लोकांना आज घरकुल मंजुरी पत्र आणि प्रमाणपत्राच्या वितरणाचा कार्यक्रम महाराष्ट्र राज्यामध्ये महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय आमदार देवेंद्र फडणवीसजी, उपमुख्यमंत्री माननीय आमदार एकनाथराव शिंदे साहेब, दुसरे उपमुख्यमंत्री माननीय आमदार अजितदादा पवार आणि महाराष्ट्र राज्याचे ग्राम विकास मंत्री माननीय आमदार जयकुमार गोरे साहेब, केंद्रीय ग्राम विकास मंत्री माननीय आमदार विजयसिंह चव्हाण आज कोल्हापूर जिल्ह्यामध्ये प्रत्यक्ष भारताचे गृहमंत्री माननीय आमदार अमित भाई शाह, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, ग्राम विकास मंत्री यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम त्या ठिकाणी संपन्न होत असताना आपल्या एकलरे सुतापूर गावातील लाभार्थी जे आहेत घरकुल योजनेचे त्या सर्वांना या ठिकाणी आजच्या विशेष ग्रामसभेमध्ये निमंत्रित करण्याचं कारण आपण सुद्धा त्या 10 लाखामधले एक आहोत आणि ही आनंदाची गोष्ट तुमच्यासाठी असेल। बरेच जण लाभार्थी यादीमध्ये आपलं नाव नाही असे पण असू शकतील, पण नाना आजचा जो कार्यक्रम आहे वरून जी यादी मंजूर मानली तेवढ्या लाभार्थ्यांसाठीच आजची ही विशेष ग्रामसभा आहे। त्यामुळे आजच्या विशेष ग्रामसभेला जे लाभार्थी आले त्यांचं स्वागत, लाभार्थी नसलेले ग्रामस्थ आले त्यांचं मनापासून स्वागत आणि आपल्या गावच्या ग्रामपंचायतच्या विद्यमान सरपंच
माननीय राणीताई खैरे, उपसरपंच पिंट्या डोके, आपले ग्रामपंचायत सदस्य प्रतिभाऊ शिंदे, दुसरे ग्रामपंचायत सदस्य सुशीलभाऊ देठे, त्याचबरोबर शासकीय कर्मचारी देठे मॅडम, बानखेडे मॅडम, शाळेच्या मुख्याध्यापिका कानडे मॅडम, त्याचबरोबर आपले दुसरे ग्रामपंचायत सदस्य सन्मानित दीपक भाऊ डोके आणि आपण सर्वजण, सुवर्णाताई असेल, राहुल भाऊ आणि शीतल यांनी दुपारपासून या ठिकाणी सगळ्यांचा प्रयत्न केला. वैभवजी आपणही आलात आणि आता आजच्या कार्यक्रमाच्या सभेचं अध्यक्षस्थान आपल्या गावच्या विद्यमान सरपंच त्याचबरोबर आजच्या कार्यक्रमाच्या संपर्क अधिकारी म्हणून असलेल्या आमच्या कविताताई थोरात, आरोग्य सेविका मारुंगी पडवळ आणि विद्यमान आमचं गाव येथून त्या ठिकाणी वेळेत उपस्थित आहेत, त्यांचंही एकलरी ग्रामस्थांच्या वतीनं मनापासून स्वागत. आज होणाऱ्या या विशेष ग्रामसभेचं अध्यक्षस्थान आपल्या गावच्या सरपंच आदरणीय राणीताई खैरे यांनी स्वीकारावं अशी मी त्यांना आपणा सर्वांच्या वतीनं विनंती करत आहे. आत्ताच माननीय श्री बाळासाहेब काळे गुरुजी यांनी जी अध्यक्षपदाची सूचना केली त्या सूचनेला मी आपल्या सर्वांच्या वतीने अनुमोदन देत आहे. नमस्कार सर्वांना. आज मी या ठिकाणी ग्रामसभेचं अध्यक्षस्थान स्वीकारित आहे. धन्यवाद. आजची ग्रामसभा आयडियल व्हावी अशा प्रयत्न असणार आहे, कारण हे सगळं तुमचं रेकॉर्डिंग महाराष्ट्राच्या ग्रामविकास मंत्रालयाला आणि भारत सरकारच्या मंत्रालयाकडे जाणार आहे. धन्यवाद आल्या सगळ्याच मान्यवरांचं. चला दादा आपण येऊ स्थानापन्न व्हा लवकर. आल्या सगळ्यांचं स्वागत. आणि यानंतर आदरणीय संपर्क अधिकारी कविता थोरात मॅडम, सरपंचताई, उपसरपंचताई आणि ग्रामपंचायत विनंती करतो की आपण उभ्या महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराज खऱ्या अर्थाने स्वराज्य निर्माण करणारा राजा, परवाच आपण शिवजयंती साजरी केली, गावगावात वाडी वस्तीमध्ये केवढा उत्सव होता. छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य हे जनतेच्या हितासाठी होतं. आजकालच्या राज्यकर्त्यांनी त्या दैवतापासून आदर्श मानून कशा प्रकारे लोकांच्या सगळ्या गरजा योग्य प्रकारे भागत होती, लोकाभिमुख कारभार कसा करता येईल, राज्यातील जनता सुखी व्हावी यासाठी शिवराय सर्वतोपरी लढले, झगडले, प्रयत्न केले, नवे सुराज्य त्याने आणलं. तसंच आपल्या गावामध्ये सुद्धा घडावं यासाठी ग्रामपंचायत पदाधिकारी, ज्येष्ठ ग्रामस्थ, तुम्ही सगळे मिळून जे प्रयत्न करतात त्या प्रयत्नाला यश यावं म्हणून या ठिकाणी आज आपण सारे मिळून छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचं पूजन या ठिकाणी करूया. मान्यवरांना विनंती आहे आपण प्रतिमा पूजन करण्यासाठी पुढे यायचे. धन्यवाद. वंदन करा. नाही ठेवा ठेवा जागेच ठेवा. आता आपण फक्त सरपंच मॅडम एक जण येस आणि या बाजूला छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की, राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब की. आज या ठिकाणी महाराष्ट्र शासन ग्रामविकास पंचायत समिती राज्य विभाग प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2 मंजुरी आदेश या निमित्ताने शासनाने होऊ घातलेल्या आज या ठिकाणी ग्रामसभेचं आयोजन केलेलं आहे. आणि या ग्रामसभेच्या निमित्ताने आपण गावातील ज्या गरजू ग्रामस्थांना घरकुलाची आवश्यकता होती, असं आपण या मागील काळामध्ये त्या ग्रामस्थांची एक यादी तयार केली होती. जवळपास 150 लोकांची यादी तयार केलेली होती. त्यामध्ये शासनाने छाननी करून ज्या ग्रामस्थांना खरंच गरज आहे आणि ज्या ग्रामस्थची जागा उपलब्ध आहे या सर्वांसाठी या ठिकाणी शासनाच्या माध्यमातून जी यादी प्रसिद्ध झालेली आहे त्यांचं या ठिकाणी आज घरकुल योजना मंजुरी आदेश या ठिकाणी शासनाच्या वतीने आज संपन्न करण्यात येणार आहे. आणि या ठिकाणी आपण सर्वजण या ग्रामसभेच्या निमित्ताने उपस्थित झाला. सरपंच, उपसरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य, शासनाकडून आलेले आपल्या आजचे मान्यवर, अंगणवाडी सेविका, सर्व महिला भगिनी, ग्रामस्थ आपण सर्वजण उपस्थित झाले. मी या ठिकाणी या ग्रामस्थांच्या आज या ठिकाणी माननीय आमचे कानडे सर आणि आमच्या
ग्रामपंचायतच्या सरपंच राणीताई खैरे, त्याचबरोबर आमच्या डोक्यात आहे पोलीस पाटील, त्याचबरोबर आमचे ग्रामपंचायत सदस्य खरं सांगायचं म्हटलं तर त्यांच्याच बाजूला बसतात आमचे प्रतिभाऊ माझे सरपंच. खऱ्या अर्थानं या लोकांनी ना आम्हाला भरपूर सहकार्य केलेलं आहे. आमच्या गावामध्ये आता सुलतानपूरचा आहे मी खरं सांगायचं म्हटलं तर, आणि आमचे दोन्ही माणसं सरपंच उपसरपंच आमच्याच गावचे होते पहिल्यांदा. डोक्यात आहे ध्यानात ठेवा, आमच्याच गावची दोन्ही पण. त्यावेळेस आहे ना माझा प्रस्ताव होता, त्यावेळेस आहे ना मी म्हणलं होतं बाबा गोरगरिबांना आपलं सरपंच साहेब देऊन टाका. त्यावेळेस म्हणलं होतं बरोबर ना साहेब, राणीताईंना तुम्हाला बोललो होतो तर म्हटले आम्ही देऊन टाकू भाऊ, जे काय काय करायचं ते करू. आमच्या रस्त्यांची कामं झाली, स्मशानभूमीची कामं झाली. माणसं प्रामाणिक आहे, जोडीदार असे माणसं असावा जेणेकरून समाजाला घेऊन आपल्या घराघरामध्ये कोणाला काय अडचणी असतील ना, आणि पाळणारी माणसं अक्षरशः पाळणारी. आता मीनाताई स्वतः फोन करतात, बाळाभाऊ काय अडचण आहे काय तुम्हाला, स्वतः आरतीला येतात, स्वतः काय काय कुठं पंचाबाई खंडोबाचं असू द्या आमचं किंवा मग हनुमानाचं मंदिर असू द्या, त्या ठिकाणी येतात डायरेक्ट म्हणतात मला काय अडचण आहे का. त्यावेळेस आम्हाला असं वाटतं ना, राणीताई खैरेंचा फोन असतो, नेहमी फोन असतो. आणि प्रतिभा तुम्ही तर काय सारखेच असतात, दसकरी आपण कोणचं सोडतच नाही तुम्ही. आणि सरपंचाला तर कामच करायचं, डोकेभाऊ तर आपले आहेत असू द्या. आपलं हे चांगलं चाललंय आणि अक्षरशः हे पंतप्रधान ग्रामीण योजना जी आहे आपली, याचा पूर्ण सर्वांनी लाभ घ्यावा. कारण हा म्हणजे काय असतं माहिती आहे, एक संदेश असतो गव्हर्नमेंटचा का बाबा हो तुम्ही कागदपत्राची पूर्तता करा, तुमच्या जागा वगैरे तुमच्या काहीतरी हे असावं, 7-12 वगैरे असावं. कारण आपल्या हातात तेवढी जागा आपल्याकडे उपलब्ध नाहीये, पण उपलब्ध करण्याची जबाबदारी त्यांची आहे. ते ग्रामपंचायतवाले ठरवतील आपल्याला काय जागा उपलब्ध करायची, कुठं बाबा काय गावठाण वाढवायचं असेल तर वाढवू शकतात. असंही नाही काही काय बाबा आता गायरनाची जागा जास्त आहे आपल्याकडं, बरोबर ना बाळादादा, गायरनाची जागा जास्त आहे कुठे सुलतानपूरमध्ये. मग फेज 2 फेज 1 फेज 2 3 काय असेल त्या पद्धतीने तुम्ही करा. त्या पद्धतीने तुम्ही गायरनाच्या जागेमध्ये गावठाण वाढवू शकता. ह्या पद्धतीने आपण जर काम केलं, जसं आता शिंदे साहेबांनी ना, आपलं शिंदे साहेबच म्हणते कानाडे सरांनी, अक्षरशः आम्ही ना दोघांनी काम असं भारी केलं होतं. आम्ही एक हापसा बसवला कुठं शिंदेवाडीमध्ये, ते नाही का ते फासपारद्यांची घरं वगैरे, तिथं आम्ही त्या फासपारद्यांना ना पाणी जल योजना, हे सर्वात मोठं काम आहे. या माणसासाठी टाळ्या झाल्याच पाहिजे एकदा. कारण काय माहिती का, जटणारा माणसं पाहिजेत. तसं तुम्ही जटताय, तुम्हाला काय तुमच्यासाठी टाळ्याचे, आमच्यासाठी केले तुम्ही भरपूर काय केलेलं आहे. एवढंच बोलतो आणि या ठिकाणी थांबतो. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. धन्यवाद. जुन्या गोष्टींची आठवण असते. पाणी हे महत्त्वाचं आहे आणि त्याच्यावर निसर्गाचं देणगी असते, ती निसर्गाने दिली देणगी फक्त कोणतरी पुढे असो. यानंतर आजच्या ग्रामसभेच्यासाठी निमंत्रक अधिकारी उपस्थित राहिलेल्या आपल्या माळुंगी पडवळ आरोग्य केंद्राच्या आरोग्य सेविका आदरणीय कविता थोरात यांना विनंती करतो, यांचा सन्मान आदरणीय सरपंच मॅडम यांनी करावा अशी आपल्याला विनंती. शालकड आणि फुल दे, गुलाबाचं पुस्तक दे. एक मिनिट प्रतिभा इकडे सगळी घे. सरा मॅडम तिकडे जवळ सरा जाऊ तिकडे. ग्रामसभा कशा प्रकारे चालली हे पाहण्यासाठी खास ते आलेले आहेत. त्या शासनाला इथल्या ग्रामसभेचा रिपोर्ट देणार आहेत. एक मिनिट याच्यात घेऊ द्या. धन्यवाद कविताताई, आपण अगदी वेळेवर आलात. ओके. आणि यानंतर आपणालाच विनंती आहे, आपण आमच्या ग्रामस्थांशी संवाद साधावा. नावं माहीत असली तिथे काही रागवणार नाहीत. नमस्कार सगळ्यांना. हा सगळा जो काही कार्यक्रम आहे तसा हा माझ्यासाठी पहिल्यांदाच आहे. जसं ही प्रधानमंत्री
जी आवास योजना आहे म्हणजे आज त्याचं वितरण आहे, तसंच प्रधानमंत्र्यांनी आरोग्य खात्यासाठी सुद्धा काही गोष्टी सुरू केलेल्या आहेत. तर त्याची तुम्हाला थोडक्यात कल्पना देते. एक प्रधानमंत्री मातृवंदना म्हणून एक योजना असते. जेव्हा एखादी स्त्री गरोदर राहते त्या दिवसापासून म्हणजे जर तिची पहिली खेप असेल तर शासन तिला 5,000 रुपये देतं. ते 3 टप्प्यामध्ये देतं. एक जेव्हा तिचं 3 महिन्याचा कालावधी असतो, गरोदर राहिली तेव्हापासूनच्या 3 महिन्यांपर्यंत, डिलिव्हरी झाल्यानंतर आणि जेव्हा तिच्या बाळाची लसीकरणं पूर्ण होतात तोपर्यंत, असं हे 5,000 रुपये शासनाकडनं पहिल्या खेपेच्या महिलेला दिले जातात. त्याच्यानंतर दुसऱ्यांदा जर तिला मुलगी झाली, म्हणजे पहिला तिला मुलगा असो किंवा मुलगी असो, पण दुसऱ्यांदा पुन्हा मुलगी झाली तर शासन पुन्हा 6,000 रुपये त्या महिलेला दिले जातात. हे पण हे प्रधानमंत्री मातृवंदना योजना याच्यातर्फे दिलं जातं. दुसरी एक अशी योजना आहे जननी सुरक्षा योजना म्हणून आहे. तर ती जी ST कॅटेगरी, ST, SC, BPL किंवा ज्यांचे रेशनिंग कार्ड असतात बघा, जे BPLचे रेशनिंग कार्ड असतात, तर अशा महिलांना सुद्धा शासनाकडनं डिलेव्हरीनंतर पैसे दिले जातात. त्याचबरोबर डिलेव्हरीच्या ह्या सगळ्या 9 महिन्याच्या पूर्ण तपासण्या सरकारी दवाखान्यामध्ये फ्रीमध्ये दिल्या जातात. त्याच्यामध्ये त्यांचं रक्त तपासणं, त्यांना एक सोनोग्राफी असते ती सुद्धा फ्रीमध्ये दिली जाते. तर हे झालं ह्यांच्यासाठी. आता त्याच्यासोबत अजून एक नवीन हे आले, तुम्ही सगळ्यांनी गोल्डन कार्ड किंवा आयुष्यमान कार्ड हे असं नाव आता ऐकलं असेल की आता खूप त्याच्या मागे लागलेलं आहे शासन की सगळ्यांचं आयुष्यमान कार्ड असणं गरजेचं आहे. तर त्याच्यासाठी काय आहे, तर त्या एका व्यक्तीला त्या कार्ड ज्याचं असेल त्याला 5 लाखापर्यंतचा खर्च शासन देतं. पण ते कुठे काही ठराविक हॉस्पिटल्स आहेत ठरलेले, त्या हॉस्पिटल्समध्ये गेल्यानंतर ते कार्ड दिलं की ते त्याच्यावरती 5 लाखापर्यंतचा उपचार मोफतमध्ये होतो. तर अशा काही योजना आहेत म्हणजे आरोग्य विभागातर्फे शासनासाठी. ठीक आहे, थँक्यू. धन्यवाद. कविता थोरात मॅडम यांनी आपल्याला आरोग्याविषयी माहिती दिली. त्याच्या संपर्क अधिकारी आहेत. आणि बोलतात आणखी एक त्यांनी सांगितलं, कृषी म्हणजे फार्मर ID तुम्ही सगळ्या लोकांनी काढला असेल नसेल तर विनंती आहे, आपण नागरी सुविधा केंद्रात जाऊन स्वतःचा फार्मर ID काढून घ्या. कारण शासनाच्या इथून पुढे सगळ्या योजना त्यांनी दिलेल्या निकषानुसारच येणार आहेत. त्यामुळे शेतकऱ्याचं नुकसान जरी उद्या काही झालं तरी मिळणारी रक्कम, जेव्हा तो फार्मर ID तुमच्याकडे असेल, माझी मत जमीन आहे पण मी फार्मर ID काढलेलं नाही, तर मला त्या योजनेचा लाभ मिळणार नाही. म्हणून ग्रामसभामधून शेतकरी विकास, महिलांचा विकास, आरोग्य, शिक्षण, अंगणवाडी, प्राथमिक शाळा, गावातील स्वच्छता अशा विविध बाबींची चर्चा होत असते. आजचा विषय हा प्रामुख्याने हाच आहे. यानंतर आपण खऱ्या अर्थाने ही ग्रामसभा ज्यासाठी आयोजित केली आहे, प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील मंजुरीचे आदेश घरकुलाचे, या ठिकाणी एक खास प्रमाणपत्र, हे प्रमाणपत्र तुम्ही आपल्या घरामध्ये फ्रेम करून लावावं आणि आपल्या मोबाईलमध्ये सुद्धा ठेवावं. शासन आपल्या दारी भरपूर योजना आणतं, त्यानुसार तुम्हाला त्या विहित वेळ टप्पेनुसार अनुदान मिळत जाईल. त्यानुसार आपण कामही पूर्ण करायचं आहे. प्रथम या ठिकाणी मी विनंती करतो आपल्या गावातील गंगूबाई किसन डोके यांना. आलेत का गंगूबाई किसन डोके? चला या. तुमच्यावर कोण आहे का एकटेच आहेत? चल भाऊ कोण आहे, या इकडे पुढे. सरपंच ताई आणि उभे राहा. हो सर, शक्यतो हे सगळ्यांचं आलं पाहिजे. सगळे कव्हर करतो सर. सर जाऊ सर, माझं काही नाही. धन्यवाद. आपण टाळ्या वाजवू कारण ही शासनाची योजना आहे. आपण आलो त्यासाठी एक तरचा उपयोग पडला पाहिजे. चला ताई, चांगल्या प्रकारे तुम्हाला काम करण्यासाठी शुभेच्छा. अरे वा. आणि आनंदाची गोष्ट म्हणजे आत्ताच भाच्याने सांगितलंय तुमचा पहिला हप्ता पण जमा झालेला आहे. आणि आता दादा काम सुरू करण्यासाठी आत्याला सर्वतोपरी मदत करायची, हे तुम्हाला बोलायचं नंतर. धन्यवाद. यानंतर या ठिकाणी विनंती करतो मी उमेश विठ्ठल सोमवंशी यांना. उमेश विठ्ठल सोमवंशी दादा, एकटेचे कारकी कोण आहेत? चला या.
एकीकडे ना तुम्ही, हां एक इकडे घेऊया एक तिकडे घेऊया. आदरणीय सुशीलभाऊ देठे आणि सुमनताई बोंबे पाटील विनंती करतो. हां पुढे बघा बाबा. हां हां येस हो धन्यवाद. चला दुसऱ्याचा आनंद घेऊ आपण. यानंतर अलका मारुती धोत्रे. आता इथून पुढे मला अलकाताई कधी सांगणार नाही गुरुजी मी लय काम केले, मला जरा दिवाळी होऊ द्या. चला गावातली ग्रामपंचायत तुमच्या सेवेची काळजी घेतली. एकटे झाले का? बरं झालं पाहुण्याला आणलं, नाही तर अनुदान गेलं असतं आपलं. चला या इकडं. नाही थांबा याच्या असते या. बरं घ्या तुम्ही इथंच या. बघा ओळखी जास्त लोकच जवळ येतात फार. टाळ्या वाजवू आपण धोत्रेबाईसाठी. धोत्रेताई तुमचं घरकुल लवकर पूर्ण हो. सगळ्यांना आम्हाला वास्तुशांतीला बोलवा. धन्यवाद. यानंतर कविताताई थोडक्यात विनंती करतो, दीपक बावडुके यांना विनंती करतो की आपण फक्त शारदाच नाव आलं इथं. हिराबाई लक्ष्मण वायाळ, दीपक बावडुके आणि प्रतिभा. चला संदीप मारुती बानकेले. चला आता हे प्रतिभाऊ शिंदे आणि मॅडम तुम्ही राहू दे तशाच तिथेच. हा सगळ्यांना घे तिकडे घे सगळे समोर बघा. धन्यवाद. यानंतर विठ्ठल महादू लोंढे यांच्या प्रमाणपत्राचं वितरण करतील. चला विठ्ठल महादू लोंढे, वामन केशू डोके, वामन केशू डोके, कविताताई थोरात आणि सरपंच मॅडम इथे येतील जो. हा बरं या तिकडे. चला पाटील मॅडमच्या हस्ते या ठिकाणी प्रमाणपत्र वितरण होत आहे. सुशीलभाऊ देठे, प्रदीपभाऊ शिंदे आणि दीपक वाडोके. धन्यवाद. आजी नेहमीच गाय करताय. गरबा आता सगळ्यात पहिला आजीच गर्व होणार आता. धन्यवाद. यानंतर माधू सदू राऊत. चला माधू सदू राऊत, बाळू खंडू डोके. चला या इकडनं तुम्ही या बाजूने या. एकटीच एक अजून कोणी जोडीने यायचं. चला घ्या भाऊ. असो अरे बरोबर आहे बरोबर. हा ते धन्यवाद. यानंतर निलेश एकनाथ सोमवंशी. काय चाललंय याची पार्टी घ्यावं लागत. आणि पाहुणा पुढे दरा. सरपंच मॅडम घ्या इथं जरा. हो धन्यवाद. यानंतर विठ्ठल किसन डोके घेतलं बघा. विठ्ठल किसन डोके. चला हे सगळे घेऊ आता. हा हा चला या. नाही घ्यायचं सगळे. थांबा हा थांबा हा थांबा. झालं का? राजेंद्र आनंदराव शिंदे कोणी थांबा. धन्यवाद. मच्छिंद्र तुळशीराम डोके. चला येतच. हा घ्या घ्या. धन्यवाद. यानंतर बाबाजी दोंडू शिंदे. तिकडे घ्यायचे इकडे घ्यायचे तुम्ही सांगाल तसं. असे चला. ज्ञानेश्वर श्रीराम बांगर, अविनाश शिवाजी लोंढे. दादा एकटा एक अजून कोणी? तुम्ही स्वतःच अविनाश का? घेऊन यायचं वडिलांना. धन्यवाद. कमल कैलास पवार.
तुळशीदास बाळासाहेब भोकनळ आलेत का? धन्यवाद. जे मंजुरी आदेश होते व्यासपीठावरून आपण स्थानापन्न व्हावं. जे मंजुरी आदेश होते त्यांचे वितरण या ठिकाणी केले गेले आहेत. बाकीचे त्यांचं आले तर आपण देऊया. पण यदा काय तुमचे कोणाचे प्रस्ताव त्या ठिकाणी असतील पण झाले नसतील पण आपण ग्रामसभेला आलेले आहेत तर सरपंच मॅडम आणि कार्यकारी मंडळ आपल्याला विनंती आहे की संबंधित लोकांचे सुद्धा आदेश होण्यासाठी आपण प्रशासकीय अधिकारी संपर्क साधून आपल्या गावातील अधिकाधिक लोकांना त्याचा लाभ मिळवण्यासाठी प्रयत्न करा अशी आपल्याला विनंती. आमचं देखील स्वागत डवले साहेब करतील. ग्रामविकास आणि पंचायत राज मंत्री माननीय जयकुमार गोरे यांचं स्वागत डवले साहेब करतील. अतिथी देवो भव आणि म्हणून स्वागत समारंभ. माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आवास योजनेसाठी दिलेला 100 दिवसाचा कार्यक्रम 45 दिवसात पूर्ण करणारे ग्रामविकास आणि पंचायत राज मंत्री माननीय जयकुमार गोरे यांना मी प्रास्ताविक करण्याची विनंती करते. एकही घरापासून वंचित राहणार नाही या सगळ्या गोष्टी आदरणीय मुख्यमंत्री महोदयांच्या माननीय दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सगळे मिळून करतोय. मला या ठिकाणी साहेब आपल्याला मनापासून धन्यवाद द्यायचा आहे. ग्रामविकास खात्यानं ज्या वेगानं काम केलं म्हणजे 45 दिवसात 20 लाख घरांची मान्यता देणं तसं अशक्यता गोष्ट होती. परंतु आमचे सचिव असतील आमचे सगळे सीओ असतील आमचे सगळे व्हिडिओ असतील या सगळ्यांनी आमचे विभागीय आयुक्त सगळे त्या योजनेमध्ये सहभागी होते. आमचे मंत्री महोदय राज्यमंत्री होते. आम्ही सगळ्यांनी मिळून राज्याचा दौरा केला विभागीय बैठका घेतल्या आणि हा महत्वाकांक्षी योजना आज आम्ही 45 दिवसामध्ये पूर्णत्वाला घेतो याचा ग्रामविकास खात्याला मनापासून आनंद आहे. मी आपल्याला एवढंच सांगेन या ठिकाणी आपल्या देशाचे गृहमंत्री मला यांचं अमित भाईंचं मी मनापासून या ठिकाणी स्वागत करेन. आपण आमच्या ग्रामविकास खात्याच्या कार्यक्रमाला वेळ दिला आपलं मनापासून या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करेन. आदरणीय मोदीजींना मनापासून धन्यवाद देईन की आपण एका वेळी 20 लाख लोकांना घरं देण्याचा या महाराष्ट्रातल्या गरजू लोकांना घरं मिळणार आहेत यामध्ये मोदीजींनी केलेला संकल्प हे त्याचं सगळ्यात महत्वाचं कारण आहे. पण आपल्या सगळ्यांना वतीनं आदरणीय मोदीजींना धन्यवाद देत असताना अमित भाईंना पुन्हा एकदा धन्यवाद देतो. आणि आमचं ग्रामविकास खातं साहेब 100 दिवसाचा जो प्रोग्राम आपण दिला आहे त्याच्यामध्ये कुठेही कमी पडणार नाही. जो संकल्प आपण आमच्यासाठी ठेवलेला आहे तो संकल्प पूर्तीच्या दिशेने आम्ही काम करू एवढाच शब्द देतो. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो थांबतो. जय हिंद जय महाराष्ट्र. धन्यवादावर आधारित आता चित्रफित पाहूया. घर म्हणजे निवारा, घर म्हणजे हक्काची जागा, घर म्हणजे आपल्या माणसांच्या प्रेमानं ओथमणारी वास्तू. याच घराचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनानं सर्वांसाठी घरे या धोरणाचा स्वीकार केला आहे. मोदी अपना घर बनाने के लिए नहीं बल्कि देश के गरीब मध्यम वर्ग दलित ओबीसी आदिवासी का घर बनाने के लिए निकला है. ग्राम विकास आणि पंचायत राज विभागांतर्गत राबवण्यात येत असलेल्या प्रधानमंत्री आवास योजना, ग्रामीणसह विविध राज्य पुरस्कृत ग्रामीण गृहनिर्माण योजनांद्वारे 19,88,119 गरीब आणि गरजू लाभार्थ्यांचे घरकुलांचे स्वप्न पूर्ण झाले आहे. महाराष्ट्र राज्याच्या या यशस्वी कामगिरीसाठी केंद्र सरकारनं प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2 अंतर्गत सन 2024-25 या वर्षासाठी देशातील इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्र राज्याला सर्वाधिक उद्दिष्ट ठेवून राज्यावर मोठा विश्वास दाखवला आहे. 6,37,089 मकान पहले मिले पर आज 13,29,678 कुल मिला के 19,66,767 मकान महाराष्ट्र को मिल रहे हैं. ग्रामीण इलाकों में रहने वाले बेघर गरीब की ओर से आपको मोदी जी को बहुत बहुत धन्यवाद देता हूं. राज्याला मिळालेल्या विक्रमी उद्दिष्ट पूर्तीसाठी माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांनी 100 दिवसीय कार्यक्रमाची घोषणा केली. 20 लाख घरकुलांच्या उद्दिष्ट पूर्तीचे ध्येय घेऊन
माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या मार्गदर्शनाखाली माननीय मंत्री ग्राम विकास आणि पंचायत राज यांच्या संकल्पनेतून 100 दिवसांच्या कालावधीत राज्यात महाआवास अभियान 2024-25 राबवण्यात येत आहे। या कामाला गती देण्यासाठी माननीय मंत्री ग्राम विकास आणि पंचायत राज यांच्या अध्यक्षतेखाली विभागनिहाय आढावा बैठका घेण्यात आल्या। राज्य स्तरापासून ग्रामपंचायत स्तरीय सर्व क्षेत्रीय यंत्रणेनं या उद्दिष्टपूर्तीसाठी अहोरात्र काम करून अवघ्या 45 दिवसात उद्दिष्टपूर्ती केली, त्याबद्दल त्यांचे अभिनंदन। महाराष्ट्र शासनानं भूमिहीन लाभार्थ्यांना 500 चौरस फूट जागा खरेदीसाठी 50,000 वरून 1 लाख रुपयांची अर्थसहाय्यात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे। शासनानं बहुमजली इमारती, हाऊसिंग कॉलनी, हाऊसिंग अपार्टमेंट्स, लँड बँक, सँड बँक, घरकुल मार्ट असे उपक्रम देखील हाती घेतले आहेत। आज माननीय गृहमंत्री भारत सरकार, माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या शुभ हस्ते तसंच राज्याचे माननीय उपमुख्यमंत्री द्वय आणि माननीय मंत्री ग्रामविकास आणि पंचायत राज यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2 मधील राज्यातील 20 लाख लाभार्थ्यांना मंजुरी पत्र आणि किमान 10 लाख लाभार्थ्यांना पहिला हप्ता वितरित करण्यात येत असून यामुळे लाखो लोकांचे जीवन बदलणार आहे। सर्व लाभार्थ्यांना घराच्या स्वप्नपूर्तीसाठी शुभेच्छा। महाराष्ट्र शासनाचा एकच ध्यास, राज्यातील सर्वांसाठी आवास। महत्वाकांक्षी आणि लोकोपयोगी असं हे अभियान। यानंतर महाआवास अभियान 2024-25च्या पुस्तिकेचं प्रकाशन होईल। वरांच्या हस्ते या पुस्तिकेचं प्रकाशन होत आहे। यानंतर महाआवास अभियान 24-25 ग्रामीण टप्पा 2 मधील घरकुल मंजूर झालेल्या 5 लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात मंजुरी पत्राचं वाटप आता होईल। पशुपालन हे उदरनिर्वाहाचं त्यांचं साधन आहे। शंकर किसन तोत्रे आणि निर्मला शंकर तोत्रे। यानंतरचे लाभार्थी आहे शरद गजानन भारती, कमल शरद भारती, तालुका बारामती, ग्रामपंचायत मेखळी। यानंतर विराज राजेंद्र पाटोळे, तालुका दौंड, ग्रामपंचायत आणि यामध्ये लाभार्थी ही महिला आहे। यानंतर प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2 अंतर्गत 10 लाख घरकुल लाभार्थ्यांना प्रथम हप्त्याचं वितरण आता बटन दाबून होईल। मी आदरणीय अमित शाह साहेबांना विनंती करते की त्यांनी बटन दाबून या पहिल्या हप्त्याचं वितरण करावं। आणि त्याच्यातूनच आज आगळा वेगळा कार्यक्रम त्या ठिकाणी होतोय। आणि या महत्वाच्या कार्यक्रमाला देशाचे सहकार आणि गृहमंत्री इथं हजर आहेत। आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं राज्यातल्या विकासाच्या योजनांना सर्व लाभार्थींना, बंधू भगिनींना विनंती करतो, तुमचं हक्काचं घर प्रत्यक्षात आणण्यासाठी राज्य सरकारने, केंद्र सरकार हे प्रयत्नशील आहे। आमच्या या प्रयत्नांना आपण पण मनापासून सहकार्य करा आणि आपल्या हक्काचं घर प्रत्यक्षात त्या ठिकाणी बांधण्याच्या करता सगळ्यांनी प्रयत्नशील राहा। आज मोठ्या संख्येने तुम्ही देखील आलेला आहात, जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून आलेला आहात। मी तुमचं देखील मनापासून स्वागत करतो। ज्या आमच्या लाडक्या बहिणी आलेल्या आहेत त्यांचं पण मी मनापासून त्या ठिकाणी स्वागत करतो। फार विश्वासाने तुम्ही महायुतीच्या सरकारला पुन्हा 5 वर्षाची संधी दिलेली आहे। तुम्ही तो विश्वास आमच्यावर टाकलेला सगळ्या महाराष्ट्रात चांद्यापासून बांद्यापर्यंत मिळत आहे। मूळ कार्यक्रम तुमच्या खरोखरीच आगळा वेगळा किंवा जयकुमार गोरेंनी सांगितलं तसं एक ऐतिहासिक आपल्या सगळ्यांच्या दृष्टीनं कार्यक्रम आहे। प्रत्येकाचं आयुष्यामध्ये स्वप्न असतं, आपलं स्वप्न संसार चांगला त्या ठिकाणी मार्गी लागावा आणि ते स्वप्न पूर्ण करण्याच्या करता दुसऱ्यांदा देशाच्या पंतप्रधान पदाची जबाबदारी सगळ्यांचा प्रयत्न आहे की त्याच्यातले जास्तीत जास्त घरं तुमच्या नवीन घरात तुम्ही ज्यावेळेस बांधलं जाईल घर चांगलं बांधून घ्या। त्याच्यात येणाऱ्या अडचणी तुम्ही तुमच्या कुठल्याही लोकप्रतिनिधीच्या कानावर घाला। सतत आम्ही देखील त्याचा विचार करत असतो। आज देखील जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या भागातल्या आमच्या वेगवेगळ्या घटकाला
इथं आपण पत्र देण्याचं, मंजुरी पत्र देण्याचं काम केलेलं आहे. लाडके भाऊ सगळ्यांचं मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. खरं म्हणजे आज आपल्या ग्रामीण भागातील जनतेसाठी आनंदाचा आणि समाधानाचा दिवस आहे. एकाच दिवशी 20 लाख कुटुंबातील घरांचा प्रस्ताव या ठिकाणी मंजूर झाल्याचं पत्र अमितभाईंच्या शुभ हस्ते अनेक लोकांना इथे दिलं. त्यापैकी 10 लाख लाभार्थ्यांना त्यांच्या हक्काचं घर बांधण्यासाठी मदतीच्या पहिल्या हप्त्याचं वितरणही झालं. या ऐतिहासिक सोहळ्याचे खऱ्या अर्थाने उपस्थित झालेले आपले देशाचे, पुन्हा एकदा मी सांगेन, कणखर आणि डॅशिंग गृहमंत्री अमित शहा साहेबांचं या पुण्यनगरीमध्ये मी मनापासून स्वागत करतो. आमदार महायुतीचे निवडून आले आणि हा ऐतिहासिक आणि दैदिप्यमान विजय आपल्याला मिळाला आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो. खऱ्या अर्थाने रोटी, कपडा, मकान या 3 गरजा असतात आणि महत्वाची गरज म्हणजे मकान, म्हणजे घर. हे घर प्रत्येकाचं स्वप्न असतं आणि ते पूर्ण करण्याचं काम आदरणीय प्रधानमंत्री मोदीजी यांच्यामुळे होतंय आणि म्हणून त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो. आणि पुन्हा एकदा या अशा लोकाभिमुख सर्वसामान्य माणसांना घरं देण्याच्या कार्यक्रमाला स्वतः आपले सहकार आणि गृहमंत्री अमितभाई उपस्थित राहिले, त्यांचंही पुन्हा एकदा मनापासून अभिनंदन, मनापासून धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपल्याला 13.57 लाख म्हणजे 13,57,000 घरं दिली होती आणि दुसऱ्या टप्प्यात पहिल्याच वर्षी 20 लाख घरं महाराष्ट्राला दिलेली आहेत. हा एक रेकॉर्ड आहे. आपण जर बघितलं तर देशामध्ये आजपर्यंत कुठल्या एका राज्याला एवढ्या मोठ्या प्रमाणात घरं यापूर्वी कधीही मिळाली नव्हती. पहिल्या टप्प्यात जी 13,57,000 घरं मिळाली त्यापैकी 12,65,000 घरं आपण बांधून पूर्ण केली. उर्वरित घरांचं काम देखील चाललेलं आहे. पण मी विशेष अभिनंदन करेन ग्राम विकास विभागाचं, कारण जानेवारी महिन्यामध्ये केंद्रीय ग्राम विकास मंत्री माननीय शिवराज सिंग चौहान साहेबांनी याच पुण्यामध्ये मला पत्र दिलं 20 लाख घरांच्या मंजुरीचं आणि आपण ग्राम विकास विभागाला सांगितलं की 100 दिवसामध्ये या 20 लाख घरांना प्रत्यक्ष मान्यता मिळाली पाहिजे. आणि आज केवळ 45 दिवसामध्ये याच पुण्यामध्ये ग्राम विकास विभागाने, मेरे साथ बोलिए, भारत माता की. क्यों भाई, क्या हो गया पुणे वालों की आवाज को? महाराष्ट्र भर के लोग आज ऑनलाइन देख रहे हैं. आपकी आवाज पूरे महाराष्ट्र में जाने वाली है. मेरे साथ दोनों हाथ उठाइए, जरा उठाइए दोनों हाथ. नए घर मिलने की संकल्प की मुट्ठी भींचिए और प्रचंड आवाज से बोलिए, भारत माता की. आज इस शुभ प्रसंग पर मंच पर उपस्थित महाराष्ट्र के मुख्यमंत्री, मेरे मित्र श्री देवेंद्र फडणवीस जी, उप मुख्यमंत्री महाराष्ट्र श्रीमान एकनाथ शिंदे जी, पुणे के ही जनप्रतिनिधि और उप मुख्यमंत्री श्रीमान अजित पवार जी, मोदी जी की मंत्रिपरिषद में मेरे साथी श्री मुरलीधर महल जी, सभापति विधान परिषद श्री राम शिंदे जी, भारतीय जनता पार्टी के वरिष्ठ नेता और महाराष्ट्र के मंत्री श्री चंद्रकांत दादा पाटिल जी, श्री जय कुमार घोरे जी, श्री योगेश कदम जी, श्रीमती माधुरीताई मिसाल जी,
श्रीमती सुजीता सौनिक जी, ग्रामीण विकास सचिव जी, आज इस सभागार में और ऑनलाइन महाराष्ट्र के 28,000 से ज्यादा स्थानों से उपस्थित महाराष्ट्र के सभी प्रिय भाइयों बहनों को मेरा नमस्कार, जय श्री राम। आज सबसे पहले मैं प्रधानमंत्री जी और महाराष्ट्र के मुख्यमंत्री और उप मुख्यमंत्री जी को बहुत बहुत बधाई देना चाहता हूं। शायद ही देश में ऐसा प्रसंग आया होगा कि एक साथ 20 लाख लाभार्थियों को अपना खुद का घर मिलने का आनंद एक ही क्षण में आया होगा। ये सभी 20 लाख परिवारों को बहुत बहुत शुभकामनाएं। और इसके साथ सरकारें चलती है, कई बार घोषणाएं होती है और कई साल घोषणा पूरी करने में लगता है, मगर देवेंद्र फडणवीस और उनकी टीम को मैं बहुत बहुत बधाई देना चाहता हूं कि 20 लाख आवास आवंटित किए और 10 लाख लाभार्थियों को उनकी पहली किस्त ही कार्यक्रम समाप्त होने के पहले देने का काम महाराष्ट्र सरकार ने किया है। धन्यवाद अमित जी। आपल्या मार्गदर्शनाखाली अनेक पायाभूत सुविधा आणि विकास प्रकल्प महाराष्ट्रात सुरू झाले आहेत, त्याबद्दल आभार। यानंतर आभार व्यक्त करतील ग्रामविकास आणि पंचायत राज विभागाचे प्रधान सचिव माननीय एकनाथ डवले। आजच्या या कार्यक्रमाला माननीय गृहमंत्री भारत सरकार हे वेळात वेळ काढून उपस्थित राहिले, त्याबद्दल ग्राम विकास विभागाच्या वतीने मी त्यांचे मनपूर्वक आभार मानतो। माननीय मुख्यमंत्री महोदय यांनी कार्यक्रमाला उपस्थित राहून आम्हाला प्रोत्साहन दिले, त्यांचे मी आभार मानतो। माननीय उपमुख्यमंत्री महोदय नगर विकास व माननीय उपमुख्यमंत्री महोदय वित्त हे सुद्धा उपस्थित राहिले, त्यांचे आभार मानतो। त्याचप्रमाणे व्यासपीठावर सर्व उपस्थितांचे आभार व्यक्त करून या ठिकाणी आजचा कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो। थँक्यू। राजेंद्र आनंदराव शिंदे यांच्या प्रमाणपत्राचे वितरण सरपंच मॅडम आणि उपस्थित मान्यवर करत आहे। कृपया त्या ठिकाणी या दोघी पण या पुढे बघा ताई। तत्पूर्वी आभाराचा कार्य आग्रे मॅडम। विविध योजनांच्या मार्फत 2 लाखावर अनुदान जाणार आहे, शिवाय गॅस सिलेंडर मोफत मिळणार आहे आणि जे प्रतिष्ठित आहेत सोलरच्या आणि सोलर सिस्टीम तुमचं वीज बिल वापरणार आहे। त्याचबरोबर तुम्हाला नवीन जे प्रस्तावित लोक आहेत कार्यकारी मंडळ तुमच्यासाठी खास या लोकांना जागा जर नसेल तर जागा उपलब्ध करून देत तर तू जिल्हाधिकाऱ्यामार्फत संबंधित लोक प्रतिनिधी करणार आहेत। त्यामुळे ज्यांचे कोणते प्रस्ताव राहिले असतील त्यांच्या मंजुरीसाठी सुद्धा सातत्याने प्रयत्न कर। सरपंच मॅडम तुम्हाला सगळ्यांची जबाबदारी असेल, आमच्या फक्त शुभेच्छा असतील। त्यामुळे प्रत्येकाला आपल्या घरात जाण्यासाठी सरकारने दिले, आम्ही त्यातले फक्त मध्यस्थ आहोत आणि आजचा कार्यक्रम घेण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी वेळेवर आलात, आभार मानण्यासाठी मी कोणातरी बोलवणारच आहे। परंतु आपल्या शासकीय रकमांचा विनियोग योग्य प्रकारे करण्यासाठी आपली पण जबाबदारी असते। घरपट्टी असेल, पाणीपट्टी असेल किंवा गावाच्या सामाजिक विकासाच्या योजनांमध्ये स्वच्छतेसाठी पासून तर यात्रेपर्यंत आपण सगळ्यांनी सहभागी झालं पाहिजे। त्याच्यामध्ये आपल्या उत्पन्नाचा थोडाफार वाटा तरी तिथं खर्च केला गेला पाहिजे। हक्क मिळालेच पाहिजेत, पण कर्तव्याची सुद्धा जाणीव ठेवलीच पाहिजे। शासन देते म्हणून मी लाभार्थी म्हणून सगळे मी असणार, पण उपयोगाचं नाही। माझी पण जबाबदारी आहे का मी या देशाचा एक आदर्श नागरिक आहे, भारतीय नागरिक आहे। संविधानाने दिले अधिकार मला हक्काची जाणीव करतो, मग मी माझ्या कर्तव्याप्रती सुद्धा जागृत असलं पाहिजे। तुम्ही सगळे सुज्ञान आहात, आम्ही कार्यकारी मंडळ आपल्यासाठी निश्चितच या ठिकाणी बरोबर आहोत। तुम्हाला तुमच्या घरात राहण्याचा आनंद लवकरात लवकर मिळो अशी पण विनंती। 1-2 शब्द सरपंच मॅडम तुम्ही या ठिकाणी बोलावेत आणि आपण मग नंतर आभार करूया। या ठिकाणी जिल्हा प्राथमिक शाळा वगैरे शाळा प्रांगणामध्ये आज आपण ग्रामीण विकास मंत्रालय, भारत सरकार आणि ग्राम विकास पंचायत राज विभाग महाराष्ट्र शासन यांच्याकडून कळवण्यात आनंद होते की आपण प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2 अंतर्गत घरकुल मंजूर देण्यात या ठिकाणी तुम्ही उपस्थित झालात। त्याचप्रमाणे ग्रामपंचायतीचे तुमचं मनापासून आभार, धन्यवाद। क्या बात आहे। नमस्ते सर्वांना। आज आपण या ऐतिहासिक कार्यक्रमासाठी जमलेलो आहोत।
खरं तर मगाशी आपण पाहत होतो स्क्रीनवर, त्यावेळेस पण त्यांनी सगळ्या वक्त्यांनी म्हणजे जाहीर केलेलं की हा ऐतिहासिक असा कार्यक्रम आहे. आणि मला असं सांगू वाटतं की आपल्या इथे झालेला सुद्धा हा ऐतिहासिकच कार्यक्रम आहे. कारण ग्रामसभा ही पहिल्यांदाच मला वाटतं नियोजन जिल्हा परिषद शाळेमध्ये होते आणि सरांनी खूप छान नियोजन देखणा कार्यक्रम आयोजित आपल्या सर्वांसाठी केलेला आहे. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे असा संदेश ते नेहमी देत असतात. तसेच सर्वजण आपल्या या कार्यक्रमाला वेळेवर उपस्थित झाले. तसं पाहिलं तर संख्या खूप कार्यक्रमाच्या मानाने संख्या खूप हवी होती. असो, आले त्यांचेही खूप खूप अभिनंदन आणि सर्वांच्या वतीने मी आभार मानते. आपल्या सर्वांना सन्मानपूर्वक सूचित करण्यात येते की महिला भगिनी ज्या आहेत त्या महिला भगिनींनी खालच्या बाजूला उभं राहायचे आणि आपल्याला पाठीमागे जिल्हा परिषद शाळे आदर्श प्राथमिक शाळेचं तो हे पण दिसलं पाहिजे. सर्व महिला भगिनींनी मध्यभागी उभं राहायचं, पदाधिकाऱ्यांनी त्यांच्यावरती मध्यभागी उभं राहायचे आणि मग जिथे जागा मिळेल तिथे उर्वरित ग्रामस्थांनी उभं राहायचे. ओके, धन्यवाद. बोला ऐकलं रे गावाचं, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ऐकलं रेचं. भारत माता की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी. राष्ट्रमाता जिजाऊ माँ साहेब की वंदे वंदे. भारत माता की, भारत माता की. जन मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल वंग. विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंग. तव शुभ नामे जागे, तव शुभाशिष मागे. गाये तव जय गाथा, जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता. जय हे, जय हे, जय हे, जय 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 हे. भारत माता की जय, भारत माता की जय. तुमच्याकडे एक तर माझ्याकडे घेतो मुली मदत द्या जरा. धन्यवाद. असे फोटो आले पाहिजे. नमस्कार मॅडम, आपलं नाव आणि कसा वाटला आजचा कार्यक्रम, कार्यक्रमाचं स्वरूप पण सांगा. नमस्कार, मी श्रीमती कविता थोरात, आरोग्य सेविका म्हाळुंगे पडवळ. आज या ठिकाणी प्रधानमंत्री आवास योजना हा कार्यक्रम सादर करण्यात आला. या कामी ग्रामस्थ आणि सदस्य, सरपंच, मुख्याध्यापक श्री बाळासाहेब कानडे सर यांनी हा सगळा प्रोग्राम खूप छान रीतीने अरेंज केला आणि सर्व लोकांचे ह्याबद्दल अभिनंदन. हा कार्यक्रम अतिशय उत्तम प्रकारे पार पडलेला आहे. आजच्या कार्यक्रमाचं स्वरूप नक्की काय होतं? आजच्या कार्यक्रमाचं स्वरूप प्रधानमंत्री आवास योजना म्हणजे प्रधानमंत्रीतर्फे आवास जे आहेत 20 लाख लोकांना आज एकाच दिवशी एकाच वेळेला ह्या प्रदान करण्यात आलेला आहे. घरकुल प्रदान करण्यात आलेले आहे. या संबंधितला प्रथम निधी म्हणजे पहिला हप्ता त्यांच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे. हा संपूर्ण कार्यक्रमासाठी एक लहेरे ग्रामस्थांनी सर्वांनी येऊन एकत्र त्याचा आनंद घेतलेला आहे. या कार्यक्रमात मुलाचा वाटा उचलणारे ह्या शाळेचे मुख्याध्यापक, ग्रामस्थ, सदस्य, सरपंच ह्या सर्वांचे मी आभार मानते. अशाच पद्धतीने शासकीय कार्यक्रमांमध्ये सहभागी घेऊन आपली प्रगती करत राहा. नमस्कार, मी शीतल निलेश सोमवंशी. खरं तर आज खूप आनंद होतोय. 8 वर्षापासून
घरकुल आवास यादीमध्ये माझं नाव होतं. तर इतक्या दिवसानंतर म्हणजे ज्यांना ज्यांना गरज होती त्यासाठी घरकुलं मंजूर झालेत. त्यासाठी मी मुख्यमंत्र्यांचे आभार मानते. आणि तसंच आज कार्यक्रम पण खूप छान झाला. त्यासाठी कानडे सर असतील, आमचे ग्रामपंचायत कर्मचारी, सदस्य, सरपंच व सर्व कर्मचारी वृंद यांचे मी खूप आभार मानते.